हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना. कशा आहात सगळ्याजणी? तर कालच्या दिलेल्या व्हिडिओच्या प्रेमासाठी, लाईक साठी, कमेंट साठी, सगळ्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आज आज बघा सकाळी उठलेले आहे 5:30 वाजता आणि माझं झालेलं आहे रुटीन चालू. तर म्हणलं सकाळी लवकर उठल्यानंतर कामं फटाफटा होऊन जातात. आणि मी माझं ना गेल्या आठवड्यात पूर्ण काम लेट झाल्यामुळे व्हिडिओ सुद्धा लेट येत होता माझा. मी आज 5:30 वाजता उठले आणि 6:45 वाजलेले आहेत आता. तोपर्यंत भाजी पीठ मळणे हे सगळं माझं झालेलं आहे. तर आज बनवायची होती मला शेपूची भाजी. तर त्याच्यासाठी बघा हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेतलाय आणि ते टाकून घेतलेलं आहे. थोडीशी मटकीची डाळ टाकलेली आहे आणि 4 ते 5 मिनिटं अशी चांगली वाफ दिलेली. आणि त्याच्यानंतर ना पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. बाकीची सगळी तयारी केलेली आहे. आणि बाकीची कामं पण पुढे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेअर करेन. तर देवपूजा वगैरे पण झालेली आहे. आता सुरुवातीला पहिलं चपात्या वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर म्हणलं चला बाहेर थोडस फेरफटका मारून येते. तर झाडांना थोडस पाणी वगैरे पण मी घातलेलं आहे आणि पाणी वगैरे घालून आता थोडस गवत पण फुटायला लागले बघा. जास्त करून ना गवतापेक्षा पुदिना येते माझ्या म्हणजे झाडांच्या खाली, कारण थोडासा पुदिना सुरुवातीला होता तर आता भरपूर असा पसरलाय पुदिना. थोडासा एकच मी झाड लावलेलं, त्याचं झाड लावलेलं तर इतका पुदिना आलाय ना पूर्ण. आता जाऊ द्या, त्याची चटणी वगैरे बनवता येते म्हणून मी आपलं ठेवते. कधी जास्त असलं तर काढून पण टाकते, गर्दी जास्त झाली तर. तर आता गवत काढायची तर काही गरज नाही, कारण गवत एवढं काय आलेलं नाही, पुदिना जास्त आलाय. तर त्याच्यावर पुदिन्यावर काय जास्त मच्छर वगैरे बसत नाहीत. गवत असले तर जास्त मच्छर वगैरे बसतात. तर घरात आले म्हणलं चला आता स्वयंपाक वगैरे बनवून घ्यावा. थोडासा राहिलेला चपात्या वगैरे बनवून घेतल्या 4-5. आणि त्याच्यानंतर थोडस दूध तापवायचं होतं, थोडस किचन चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आणि चपात्यासाठी ना थोडस पिठाला तेल लावून ठेवलं ना तर चपात्या एकदम मस्त होतात बघा. तर मी थोडस तेल लावून एक 15-20 मिनिटं पीठ ठेवून देते, त्याच्यानंतर चपात्या बनवते. तर चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि आता बनवायचं होतं मला अजून एक भाजी पण बनवायची आहे मला. ती पण पुढे व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे मी. तर फ्लावरची भाजी बनवायची आणि ती सगळी त्याचं जी फ्लावरच्या भाजीसाठी कांदा वगैरे टोमॅटो हे सगळं काय असेल ते मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याला फक्त फोडणी घालायची आता. त्याच्यासाठी म्हणलं तिला असं ठेवलं तर चालतंय, कारण सुरुवातीला ना मी एक भाजी चपाती बनवून ठेवते, कुणाला जेवायचं असेल तर पटकन देता येते. आणि जी एक्स्ट्राची भाजी भात असते ती मी स्वयंपाक बनवल्यानंतर पाणी वगैरे मारून आल्यानंतर, देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर असं थोडस निवांत असलं ना तर मग त्यावेळेस करत असते मी बाकीची भाजी चपाती. आणि त्याच्यानंतर आता देवपूजा वगैरे झालेली आहे बघा. आणि थोडीशी पांढरी फुलं पण माझ्या म्हणजे जी झाड आहेत ना त्यात थोडीशी पांढरी फुलं पण लागतात. तर देवपूजा करायला छान वाटते, कारण गुलाब पण आहेत आणि पांढरी फुलं पण ती नसतात का देवाला ठेवायची, ती पण आहेत इथं. त्या फुलांचं नाव काय मला माहित नाही अजून, काय असं वेगळंच काय तर नाव आहे. ती पण व्हाईट कलरची असते, पांढरी छान वाटते देवाला ठेवायसाठी. कारण माझ्या ना देवाऱ्यामध्ये मंदिरामध्ये ना असं मरून कलर किंवा असं काही तर कपडे देवाचा कपडे तर त्याच्यावर पांढरी फुलं ठेवली ना तर एकदम छान दिसते बघा. तर त्याच्यानंतर ना थोडीशी फरशी वगैरे पण मला पुसून घ्यायची होती. तर फरशी वगैरे पुसून घेतली. पण फरशी पुसताना ना फरशी पुसण्यापेक्षा ही सोपा वडा आणि हे करा आणि ते करा, त्याच्यातच बघा मला सगळ्या घराची फरशी पुसूस म्हणले ना अर्धा तास कसा निघून जातो काहीच कळत नाही. तर हे घर झाडणं आणि पुसणं ह्याच्यातच म्हणजे 1 तास माझा निघून जातोय. कारण आपल्याला वाटतं की बाबा मोठं घर असावं, जागा भरपूर असावं, सगळ्या गोष्टी सोयीस्कर असावं, पण त्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर झाल्यानंतर काय काय गोष्टी परत नवीन प्रॉब्लेम असते ते आपल्याला परत समजते. पण असो, ही एक आपल्या मनाची इच्छा असते की बाबा मोठं घर असावं, सगळं सविस्तर जागा असावी. तर हे बघा ही भाजी पण वगैरे मी बनवून घेतलेली आहे. तर असा होता बघा आजचा माझा दिवस.